नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे RTEसाठीचे जे लागणारे हमीपत्र आहे ते डाउनलोड कसे करायचे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोममध्ये येऊन RTE एवढं टाकून सर्च करायचं आहे. जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं हे होम पेज दिसेल. इथे तुम्हाला खाली यायचं आहे. जर तुम्ही फोनमध्ये ओपन कराल तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. डेस्कटॉपवरती ओपन कराल तरी देखील तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. इथे खाली आल्यानंतर तुम्ही इथे वाचू शकता. संपूर्ण महत्त्वाची इन्फॉर्मेशन अशी इथे दिलेली आहे. ही पालकांनी एकदा वाचून घ्यायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन आणि त्याच्या पुढे मराठीमध्ये हमीपत्र लिहिलेलं आहे. लाल कलरमध्ये न्यू ऑप्शन इथे एक ब्लिंक होते, पाहू शकता 2 नंबरलाच आहे. त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र डाउनलोड करण्यासाठीचं ऑप्शन दिसेल. यावरती एकदा क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ही PDF फाईल तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल किंवा PCमध्ये डाउनलोड होईल. ही ओपन झाल्यानंतर हे हमीपत्र तुम्हाला भरून द्यायची आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव विचारलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. जो RTEचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्यावरती अर्ज क्रमांक असेल म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईचे किंवा वडिलांचे पालकांचे जे काही नाव असेल ते श्रीमती सौभाग्यवती जे असेल ते इथे तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचं आहे. हमीपत्र लिहून देणारं त्यानंतर इथे खाली दिनांक विचारलेला आहे तर इथे दिनांक टाकायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हे हमीपत्र जमा करणार आहे त्या दिवशीची दिनांक तुम्हाला इथे टाकायची आहे. सही व नाव इथे तुम्हाला पालक हे हमीपत्र देणार आहेत तर पालकांचे इथे नाव व सही टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पालकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून हे हमीपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. तर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.